नमस्कार. महिला दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. महिला दिन तसे आम्हाला एक औचित्यच आहे, कारण आम्ही रोजच महिला दिन साजरा करतो. तू आहेस ना. निसर्ग रिसॉर्टचा जवळजवळ 80% स्टाफ हा महिला वर्ग आहे. मी जेव्हापासून निसर्गामध्ये आली आहे, कधीच मी आतापर्यंत स्त्री पुरुष भेदभाव हा बघितला नाही. तू आम्ही सगळ्या एकमेकींना सपोर्ट करत प्रेरणा देत काम करत असतो. आम्ही सगळ्या एकत्र काम करत असताना एक जाणवलं की नक्की आम्हाला काय हवे असते. आदर, स्वतःला सिद्ध करण्याची संधी आणि प्रेम. आणि महत्वाचं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, जो अजिबात नसतोय महिलांना, तरी कधीच मिळत नाही, घरातून दिला जात नाही, जो इथला भरपूर मिळाला. या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या या कुटुंबात मिळतातच, पण मुख्य म्हणजे आम्हाला चुका करण्याची मुभा मिळते आणि त्यातूनच शिकण्याची संधीही मिळते. एका खेडेगावातली भित्रीबाई आज निसर्ग रिसॉर्टमध्ये शेफ म्हणून काम करते, हीच माझ्यासाठी मोठी बाब आहे. मी घरातून बाहेर पडताना म्हणजे आमच्या इथल्या शेजारच्या बायका म्हणतात, सुनीता का तू कामाला चाललीस? तर मी म्हणते होय बाई, तर मला पण एखादं काम बघ की, तू कशी जातेस तशी मी पण येतो की, मला पण असं तुझ्यासारखं म्हणजे धाडस होईल काम बघायला. निसर्गानं मला एवढं खूप काय दिलं की मी आता असं वाटते की मी खूप आबाळाला उडी घेऊ शकते असं वाटते. आणि मी आता भीत नाही, अशी इतकी धाडस आले माझे. म्हणजे कसं माहिती, कसं कुणाचं बोलायचं माहितीच नव्हतं, घरातून बाहेर पडल्यावर माहित झालं. आणि स्वतःहून काहीतरी करायची इच्छा आहे. म्हणजे असं वाटतंय की आणि भरभराटा आणि महिला येऊन त्यांची आमची निसर्ग पुढं आणि जास्तीत जास्त पुढे जावे. एक प्रसंग होता जेव्हा मी लांब थांबलेली, खरं स्नेहल मॅडमने मला अगदी आवर्जून पुढं बोलवलं आणि तुम्ही पुढं थांबायचं, मागे थांबायचं नाही असं मला सांगितलं माझ्या बहिणीवानी. आम्ही एकत्र काम करत असताना एकमेकीचा आदर करायला शिकलो आहे, एकमेकीच्या कामाबद्दल आदर करायला शिकलो आहे आणि मुख्य म्हणजे स्वतः स्त्री असण्याचा आदर करायला शिकलो आहे. आणि जसे म्हटले जाते ना, एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, त्याचप्रमाणे एवढ्या साऱ्या यशस्वी स्त्रियांमागे एक पुरुष उभा आहे आणि तो म्हणजे अविनाश. भाग्य आमचे तुझ्या या लाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं, आमच्यासाठी रोजच महिला दिन आहे, कारण निसर्गामध्ये काम करणं हे आमच्यासाठी स्त्री पुरुष भेदभावापलीकडे आहे. तू जन्म देतेस तुझा वाचुनी, मांझ पुरुषार्थ हा